या उपक्रमासंदर्भातली एवी सादर करावी। यानंतर या संदर्भातली माहिती देण्यासाठी मी निमंत्रित करतो डॉक्टर अमोल शिंदे यांना की त्यांनी याबद्दलची माहिती आपल्या समोर मांडावी। आदरणीय व्यासपीठ, मुख्यमंत्री उद्योग व रोजगार मित्र अभियान हे सुरू करताना मला खूप आनंद होतोय। खरे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्या प्रेरणेतून आज आपण उद्योग मित्र अभियान सुरू करतोय। शासन आपल्या दारी याच्या सक्सेस नंतर आपण जवळजवळ 1.5 करोड लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो। ते पोहोचत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या असं लक्षात आलं की आपला स्वयंरोजगार आणि रोजगार गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस बरोबर स्किल जॉब्स, इंटेलिजंट मॅनपॉवर आणि इन्क्लुझिव्ह इकोसिस्टम अशी तयार झाली पाहिजे। त्यासाठी त्यांनी असा निर्धार घेतला की 75,000 MSME आणि 75,000 स्वयंरोजगार यांना आपण सपोर्ट करतोय आणि आपली इकॉनॉमी कॅटलाइज करतोय। तर यासाठी CMOची टीम आणि आपण काही स्वयंसेवक जसं ऋषिकेश उंबे ज्यांनी 15 वर्ष परदेशात काम केलंय आणि त्यानंतर त्यांनी आपलं करिअर सोडून सगळं जीवन स्वयंरोजगार तयार करण्यात घालवलंय, तो आज आपल्याला प्रेझेंट करेल। आणि त्याबरोबर CMOची टीममध्ये अमित हुकेरीकर, नितीन, ऋषिकेश आणि सर्वजण या सर्व अभियानाला सपोर्ट करतील। तर मी ऋषिकेश उंबेला इंट्रोड्यूस करतो। ऋषिकेश। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती आणि आपल्या अविरत परिश्रमानं महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावणारे सर्व उद्योजक मित्र हो, उद्योगाच्या योगदानात आपण आत्ताच पाहिलं की महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो। त्याचबरोबर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स आणि MSMEs आहेत। याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयबल पोटेन्शियल असणारे विद्यार्थी म्हणजे युवक हे देशात 2 नंबर दुसऱ्या क्रमांकाचे युवक हे महाराष्ट्र राज्यात आहेत। त्यामुळे राज्याच्या विकासासाठी अविरतपणे कटिबद्ध असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून आणि उद्योगाला रोजगाराची जोड देऊन विकासाची फळे तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजेत अशी कळकळ असलेल्या माननीय उद्योग मंत्र्यांच्या संकल्पनेतून मी उद्योग आणि रोजगार मित्र हा नाविन्यपूर्वक प्रकल्प आपणास समोर सादर करत आहे। उद्योग आणि रोजगार मित्र हा देशातील, मला अभिमान वाटतो सांगायला, मी याआधी गव्हर्नमेंट ऑफ केरला, गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा बरोबर काम केलं, पण असा पहिलाच उपक्रम आहे ज्याच्यात उद्योग आणि रोजगाराची आपण जोड देतोय। आणि उद्योग मित्रमध्ये आपण MSME आणि स्टार्टअपचं प्रशिक्षण देऊन, तर रोजगार मित्रमध्ये युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारांसाठी तयार करणार आहोत। पुढील 7 महिन्यामध्ये जसं अमोल सरांनी सांगितलं की पुढच्या 7 महिन्यात आपण याच्यात 5,000 स्टार्टअप आणि MSMEला सहभागी करून त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण करणार आहोत। स्टार्टअपला उभारी द्यायची असेल तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा रोल महत्त्वाचा आहे आणि हाच दृष्टिकोन ठेवून आपण MSME आणि स्टार्टअप यांना हा सहाय्य करणार आहोत। आणि त्याचबरोबर त्याला रोजगाराची जोड देण्यासाठी 75,000हून अधिक युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणार आहोत। उद्योग मित्रमध्ये आज आपण आत्ताच उद्योग yuvarmitra.com म्हणजे तुमचा मित्र, उद्योगाचा मित्र, युवकांचा मित्र असं हे पोर्टल, याच्यात तुम्ही उद्योग रजिस्टर करून तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींची मागणी करू शकता। याचबरोबर तुम्हाला तज्ज्ञ लोक जे आपण मेंटर्स म्हणतोय त्यांचं मार्गदर्शन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाची पूर्तताही आपण करणार आहोत। जर आपण उद्योग मित्राचं थीम जर आज पाहिली तर बिझनेस एक्सेलन्स ही त्याच्या थीम आहे। आणि ही बिझनेस एक्सेलन्स देण्यासाठी आपण सेवा प्रदात्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या सेवा प्रदात्यांच्या थ्रू मार्गदर्शन आणि त्या सेवा प्रदात्यातून त्याचबरोबर त्यांच्या उद्योगांना भेसवणाऱ्या समस्यांवर मात करणार आहोत। याचबरोबर रोजगार मित्रमध्ये आपण स्वयंरोजगार आणि रोजगाराचं प्रशिक्षण देऊन आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड जो डेमोग्राफिक लायबिलिटी बनत चालला आहे
त्या डेमोग्राफिक लायबिलिटीला एनेबल करण्यासाठी आपण या दोन्ही उपक्रमातून 75,000 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचं नुसतं प्रशिक्षण देणार नाही, तर त्यांना राज्यामध्ये, देशामध्ये आणि परदेशात असलेल्या उद्योग संधींना आपण जोडणार आहोत. या युवर मित्र केंद्रातनं एक महाराष्ट्र आपल्या दारीच्या यशानंतर रोजगार हे घरोघरी नेण्यासाठी युवर मित्र व्हॅनची आम्ही संकल्पना करतोय, ज्यातून हे रोजगार आपण दारादारापर्यंत पोहोचू आणि त्यातून युवकांचं रजिस्ट्रेशन घेऊ. त्याचबरोबर आपण युवर मित्र केंद्रांची स्थापना करणार आहोत. आणि जाता जाता मी एवढंच सांगेल, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन, इफ यू वॉन्ट टू वॉक फार वॉक टुगेदर. हे कुणी म्हटलंय? तर रतन टाटाजींनी, ज्या उद्योग रत्न पुरस्कारांचे ज्यांना महाराष्ट्र शासनानं 2023चा उद्योग रत्न पुरस्कार दिला, त्याच रतन टाटांच्या या ओळीने मी शेवट करतो. आणि याच मार्गदर्शन आणि मेंटरिंगच्या कॉन्सेप्टमधनं जे टाटांनी स्वतः गेल्या 10 वर्षात 1 दशकभरात 50हून अधिक उद्योगांना सहाय्य केलं आणि त्याच्यातले 5हून अधिक उद्योग आज युनिकॉर्न आहेत, हीच कळकळ घेऊन आणि संत तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या भावनेतून हा उपक्रम आपण राबवणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करेल की या उपक्रमाचा आपण सहभागी होऊन लेट्स मेक अन इम्पॅक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.